लढा विद्यार्थ्यांचा, पोळी भलत्यांचीच. राजकीय षडयंत्र रचणाऱ्यांचा पर्दाफाश झालाच. आमदार चित्रा वाघ यांनी विरोधकांवर टीका केलेली आहे. विद्यार्थ्यांना न्याय हवाय की कुणाचा राजकीय अजेंडा शिजतोय? पेपर फुटीचा निषेध झालाच पाहिजे. जे कोणी यात दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा. विद्यार्थ्यांना पूर्ण न्याय मिळायला हवा, यात कुणाचंही दुमत नाहीये. पण विद्यार्थ्यांच्या या पवित्र लढ्यामध्ये प्रभू श्री रामांविरोधात घोषणा कशासाठी? अल्लाहू अकबरचे नारे कुणाच्या समाधानासाठी? अहो, कलम 370चा आणि या पेपर फुटीशी काय संबंध आहे? प्रधानमंत्र्यांवर वैयक्तिक चिखलफेक कशासाठी? हा विद्यार्थ्यांच्या भविष्याचा लढा आहे की काही राजकीय पक्षांनी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपली पोळी भाजण्याचा धंदा सुरू केलाय? तर तिथं जरांगे पाटील जंतर मंतर गाठणार आहेत. विद्यार्थ्यांच्या लाठीचार्जचा हा निषेध व्यक्त केला जातोय. सरकारचा माज उतरवायलाच लागेल असं जरांगे संताप व्यक्त करतायत. अमानुषपणानं विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज झाला ना, त्याचा कोणत्या शब्दात निषेध करावा कळत नाहीये. कारण इतकं क्रूरपणाचं सरकार असू शकतं हे पहिल्यांदाच बघितलं. इथून पाठीमागं थोडंसं काय वाटलं नाही, परंतु काल ज्यावेळेस लाठीचार्ज झाला ना विद्यार्थिनीवरती, तर ते खूप मनाला लागलं की महाराष्ट्रात जर विद्यार्थ्यांना लोकशाही मार्गानं सरकार भाजपचं जगू देणार नसेल तर या सरकारचा माज उतरवला पाहिजे. 22 तारखेला सकाळी 11 वाजता दिल्लीत जातोय आम्ही. छत्रपती संभाजीनगरहून विमानानं आता दिल्लीला तात्काळ निघालोय. तर हिम्मत हरू नका, मी तुमच्या सोबत, असं अभिनेते नसरुद्दीन शाह वक्तव्य करतायत. जंतर मंतरवरच्या आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दिलाय. अभिनयाचे 2 कोर्स केले, मात्र विद्यार्थ्यांकडून जास्त शिकलो असंही त्यांचं म्हणणं आहे. इस वक्त मेरा दिल भी भरा हुआ है और मैं गुस्से से खौल भी रहा हूं ये देखकर कि हमारे इन बच्चों के साथ किस तरह जुल्म का बर्ताव किया जा रहा है उन गुंडों के हाथों, जो मुझे अमेरिका के आइस एजेंट्स की याद दिलाते हैं, मुंह पे नकाब लगाए हुए, हाथ में डंडा लिए हुए. कभी अपने बच्चों के बारे में भी सोचा करो और ये भी सोचो कि तुम्हारा अंजाम तुम्हें भी एक दिन मिलेगा जरूर. इन सब बच्चों से मैं कहना चाहता हूं कि हिम्मत ना हारें. बहुत से लोगों की हमदर्दी आपके साथ है, बहुत से लोग आपके साथ हैं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.